जेवताना तोंडी लावण्यासाठी तर वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपण नेहमीच बनवत असतो। आज आपण अशाच एका प्रकारची चटणीची रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी लसणाची चटणी कशी बनवायची याची रेसिपी पाहू। चटणी बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एका कढईमध्ये पाववाटी शेंगदाणे टाकून घेतले आहे। आता आपण या शेंगदाण्यांना छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। याआधी सुद्धा मी जेवताना तोंडी लावण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत। त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता। 3 ते 4 मिनिटांनंतर आता आपले शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे कढईमधून काढून घेऊ। आता इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे खलबत्त्यामध्ये टाकून घेतले आहे। आता आपण त्याच खलबत्त्यामध्ये 12 ते 13 लसूण पाकळ्या टाकून घेऊ। त्याचसोबत 1.5 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व चवीपुरते मीठ टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे कुटून घेऊ। चटणी कुटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक अशी कुटू नये। आता आपली चटणी चांगल्या प्रकारे कुटली गेली आहे। आता आपण या चटणीला फोडणी देऊन घेऊ। चटणीला फोडणी देण्यासाठी इथे मी गॅसवर कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून जिरे व एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला 1 मिनिटांपर्यंत चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपीना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या कुकिंग शो रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। 1 मिनिट कांदा तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये कुटून घेतलेली चटणी टाकून घेऊ। चटणी टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व आता आपण या चटणीला 1 मिनिट या कांद्यासोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ। चटणी खूप जास्त वेळ तळायची नाही, फक्त 1च मिनिट चटणी चांगल्या प्रकारे कांद्याबरोबर तळायची। त्यामुळे तुमची चटणी एकदम कडक अशी होणार नाही व खाताना छान अशी लागेल। 1 मिनिट चटणी चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण या चटणीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ। आता आपली जेवताना तोंडी लावण्यासाठी तयार होणारी लसणाची चटणी बनवून तयार आहे। चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।